आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। अत्यावश्यक उपचारांची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नका। पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून शहरामधील खासगी रुग्णालयांना नोटीस। अनामत रकमेची सक्ती केल्यास रुग्णालयावर कारवाईचा देखील इशारा। पुणे महापालिका, जिल्हा परिषद, पीएमआरडीएनं जिल्ह्यातील धरणांच्या स्वच्छ पाण्यासंबंधी सर्वंकष आराखडा तयार करावा। खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। आराखडा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमोर मांडला जाईल। सुळे यांची माहिती। ससून रुग्णालय परिसरामधील गैरप्रकार रोखण्यासाठी या आवारामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी सुरू होणार। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा निर्णय। महावितरणच्या पुणे परिमंडळामध्ये वीज हानीमध्ये घट। विक्रमी वीज जोडण्यांमुळे महसुलामध्ये 5,137 कोटींनी वाढ। गेल्या 2 वर्षांमध्ये पुणे परिमंडळाच्या महसूलमध्ये 5,137 कोटींची वाढ। वीज हानीतील घट आणि विक्रमी वीज जोडण्यांमुळे महावितरणला जास्तीचा महसूल। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता समितीची बैठक संपन्न। लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि समितीचे सदस्य देखील उपस्थित। सण उत्सव काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बेशिस्त बस चालक आणि वाहकांवर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा। त्याबाबत प्रशासनानं परिपत्रक देखील काढलं। बस चालकांना बसमध्ये मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरता येणार नाही।